नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। जय श्रीरामाच्या गजरात करणखेड्यात श्रीराम विजय महोत्सवाची भव्य शोभायात्रेने सुरुवात। ढोल ताशे भक्तिगीते आणि नृत्यांच्या रंगात करणखेड्यात श्रीराम विजय महोत्सवाचा उत्साह। हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जय श्रीरामच्या जयघोषात करणखेडा येथे श्रीराम विजय महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली। ढोल ताशे हलगी आणि रामनामाच्या गजरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष वेधून घेतले। 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। मागील वर्षाप्रमाणे यंदाही अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर श्री 108 महंत संत तारादास बापू महाराज यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार तालुक्यातील करणखेडा येथे श्रीराम विजय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। श्रीराम सेवा समिती, राजाराम मंदिर, भक्तिधाम बद्री झिरा व जय सियाराम भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी महोत्सवाची भव्य सुरुवात झाली। सुंदरदे गावातील गणपती मंदिरापासून सकाळी 9 वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला। शोभायात्रेच्या सुरुवातीला संत तारादास बापू महाराज यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली। त्यानंतर विविध सजवलेल्या वाहनांमधून साधू संत महंत आणि धार्मिक मंडळी सहभागी झाली। शोभायात्रेच्या मार्गावर ग्रामस्थांनी वाहनांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले। शोभायात्रेत सहभागी झालेल्या युवती व महिला भाविकांनी भक्तिगीतांवर ताल धरत वातावरण भक्तिमय केले। ये भगवा रंग, रामजी की निकली सवारी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरिओम विठ्ठला अशा भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। पारंपरिक आदिवासी नृत्यांनी शोभायात्रेला विशेष रंगत आणली। ग्रामीण भागातून आलेल्या आदिवासी कलाकारांनी डफांच्या तालावर नंदी नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले। तसेच राम लक्ष्मण, सीता हनुमान, महादेव देवी यांचे देखावे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले। ठिकठिकाणी भाविकांवर रंगीबेरंगी कागदांचे फवारे उडविण्यात येत आहेत। हलगीच्या तालावर भाविक भक्त उत्साहाने नाचताना दिसून आले। जय श्रीरामच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या भव्य शोभायात्रेमुळे श्रीराम विजय महोत्सवाला भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक रंगाची भव्य सुरुवात झाली।